तर बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता तपासाला वेग आलेला आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक केसमध्ये दाखल झालेत आणि त्यानंतर आता या तपासाला वेग आलाय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठवला तो भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी। आक्रमकपणे त्यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडला। त्याचबरोबर या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये त्यांनी जो घटनाक्रम मांडला त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्य जे आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं आहे। सुरेश धस अजूनही आक्रमक आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये। थेट आपल्या सोबत भाजपचे आमदार सुरेश धस जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत। सुरेश धस, खूप खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये। सुरेश दास, तुमची आक्रमकता आम्ही विधानसभेमध्ये देखील पाहिली होती। या सगळ्या म्हणजे आज आपण पाहतोय की सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक केसमध्ये जात आहेत, तपास करतायत, तपासाला काहीसा वेग आलाय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता 18 दिवस उलटून गेलेत। यामधला मास्टर माइंड अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, यावर काय म्हणणं आहे तुमचं? पोलीस तपास चालू आहे। आम्हाला गॅरंटी आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द वापरलेला आहे की मी कोणालाही सोडणार नाही। त्याच्यामुळे याच्यातला मास्टर माइंड मी जो आका म्हणतो तो आका सुटणार नाही। तो आका किती जरी पळाला तरी ते पकडला जाईल। आणि आम्ही जसं मी मागणी केलेली होती सभागृहामध्ये की SIT गठीत करावी, पहिल्यांदा पत्र देताना मी SP-चा उल्लेख केला होता, तर स्वतः साहेबांनी डायरेक्ट IG-च्या लेवलच्या अधिकाऱ्याचीच SIT नेमलेली आहे आणि ते आता जोरामध्ये काम करतायत। बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी असं म्हणतात, तसं ही बकरी कुठपर्यंत जाईल हे आता फार थोड्या दिवसामध्ये पुढे येईल। आणि विशेषतः आम्ही व्यक्तिगत म्हणलं तर सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती असो, SIT गठीत करणं असो, त्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत जाहीर करणं असो, या बाबतीमध्ये समाधानी आहोत। परंतु माझं सुद्धा स्वतःचं मत आहे की हा आका लवकरात लवकर पकडला जावा आणि ते आता पोलीस पकडतील। स्कॉटलंड यार्डच्या नंतर आमची प्रसिद्धी आहे, तर आता त्यांनी पटकन याच्यामध्ये हे दाखवावं, पटकन त्यांची शिताफी दाखवावी आणि त्यांना अटक करावी। आमचे SP सुद्धा बदलले गेलेत। जे SP आकाच्या आदेशावरती चालत होते, सभागृहामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची एका दिवसामध्ये हकालपट्टी केली, ते इथनं बदललेत आणि आता नवनीत जे आहेत ते नवीन SP डायरेक्ट SP आम्हाला दिलेले आहेत। त्याच्यामुळे SP पण तपास करतायत, CIDची जी SIT नेमलेली आहे ते पण तपास करते आणि LCB असेल, आमचं EWS, हे सगळेच आता पाठीमागे लागलेले आहेत आणि आका लवकरात लवकर पकडला जाईल असं मला त्या ठिकाणी वाटतंय। सुरेश दास, तुम्ही छोटा आका आणि आका पकडल्याच्या नंतर आकाचा काही संबंध आहे की हे बी पाहत। नक्की सुरेश दास, तुम्ही म्हणताय की